तुमच्या आयुष्यात असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असतात तरीही लोक तुमचा अपमान करतात. समोरच्याला प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो, तुमची किंमत करत नाही. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही अशा वेळीच करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करेल, तुमचं म्हणणं ऐकत नाही, तुमची किंमत करत नसेल. आणि या 5 गोष्टी तुम्हाला तुमची मान, तुमची किंमत नक्कीच परत मिळवून देईल. कोणाच्याही मागे न पळता, कोणाचेही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टीनं. कोणालाही विनंती न करता, कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल. बघूया आता या 5 गोष्टी कोणत्या आहेत. पहिली, ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं आहे, त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा. ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलं आहे त्याला जाऊ द्या, त्याला मोकळं करा. समोरच्याही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काहीसुद्धा फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही उरणार नाही. मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनांचा वादळ उठला असू द्या किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलं असू द्या, तरी ते तुम्ही दाखवू नका. समोरच्याला तुम्हाला वाईट वाटत आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबात दिसून देऊ नका. ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा, त्यांना त्यांच्या मार्गावर जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गावर जा. जिथे आपल्याला मान नाही, जिथे आपली इज्जत नाही, तिथं आपला अपमान होतो, तिथे न थांबलेलं केव्हाही चांगलं आणि तेच बरोबरसुद्धा असतं. हे माहीत आहे की समोरच्याला असं सहज मनातून, आपल्या आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघड असतं. पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. दुसरी गोष्ट, नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जा. जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये, तुमच्या सुखादुःखामध्ये तुमच्या सोबत उभा असेल पण तुम्ही त्याची किंमत केली नाही. जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुमच्या स्वतःसोबत जोडली जाईल. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः आहात. म्हणून तुम्ही स्वतःला वेळ द्या. जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता आणि तो मात्र निघून गेला, तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्या. स्वतःला आनंद कशामध्ये आहे ते शोधा. आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका. जर तुम्हाला हे जमलं नाही तर आयुष्यामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीचा त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यामधून निघून गेले तुम्हाला एकटं सोडून. तिसरी गोष्ट, आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे. कुठलीही भावना नको, राग नको, दोष नाही, बदला घेण्याची भावना नाही. शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका, शांत राहून लढायला शिका, शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान परत मिळवायला शिका. स्वतःला शांत कसं ठेवायचं तर स्वतःबद्दल चांगला विचार करून. कोणी मला काही बोललं, कोणी माझा अपमान केला म्हणून आपली किंमत कमी होऊन देऊ नका. ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढून टाका. स्वतःसाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहणार नाही. चौथी गोष्ट, तुमचं ध्येय, तुमची स्वप्न ही मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता, स्वतःसाठी जगता, तेव्हा तुमच्याकडे इतरांचा वेळ राहणार नाही. आणि मग कोणी तुम्हाला दुःख दिलं, तुमची भावना दुखवल्या, तरीही तुम्हाला काही फरक पडणार नाही, कारण तुम्ही या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे गेलेलं असता. त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या. इतरांसाठी तुमच्या मनात कोणतीही भावना ठेवू नका. लोकांच्या मागे गेला तर लोक तर हाती लागणार नाही, पण त्याऐवजी आपण स्वप्नाच्या मागे गेला तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्की तुमच्या मागे येतील. इतकं लक्षात ठेवा. तुमचं यश इतकं बोलकं असू द्या की लोकांनी तुमच्याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. तुमची स्वप्न, तुमचं यश तुम्हाला तो मान परत मिळवून देईल जो तुम्ही गमावला आहे. म्हणून लोकांच्या मागे पळणं सोडा, स्वतःच्या स्वप्नाच्या मागं लागा, स्वतःचं ध्येय पूर्ण करा. 5वी गोष्ट, तुमची किंमत वाढली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात एंट्री देऊ नका. जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेली आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा. त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून परत येऊन देऊ नका. आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही स्वतःची किंमत पुन्हा कमी करून घेत आहात. तुम्ही स्वतःला तर बदलला आहे, पण समोरच्याला बदललेला आहे की नाही याची तुम्हाला खात्री नाही. म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात येऊन देऊ नका. तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलेलं आहे
आणि ते सहज नाही. तर तुमच्या वाईट काळासोबत झगडून मेहनत करून स्वतःचं कर्तृत्वान मिळवलेलं आहे. त्यामुळं पुन्हा तीच चूक करू नका. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.